झी 24 तास एक पाऊल पुढे। उद्धव आणि राज ठाकरेंमधला सामना संपणार की आता तो अधिकाधिक रंगत जाणार याविषयी बोलतो आहोत। ही चर्चा मात्र अधिकाधिक रंगत चाललेली आहे, वाद रंगत चाललेले आहेत। ब्रेकवर जाण्यापूर्वी हरीश रोगेंनी काही मुद्दे उपस्थित केलेले होते, त्याच्यावर आपल्या तिन्ही पाहुण्यांना बोलायचं आहे। सुरुवातीला आपण चंदूमामा वैद्य यांच्याकडे जाऊया। चंदूमामा, काय म्हणायचंय तुम्हाला? तुमची पूर्वीची भूमिका वेगळी होती, आताचे तुमचे शब्द आणि भूमिका वेगळी आहे असं हरीश रोगेंचं म्हणणं आहे, काय सांगणं आहे तुमचं? मी हरीश रोगेंना फार आदर करतो। माझा फक्त एवढंच आदरयुक्त मी त्यांच्याकडे बघतो, पण त्यांनी जे मला जे सांगितलं की चंदूमामांची भाषा बदलली, मला रोगेंना एवढीच विनंती आहे की एखाद्या घरात दोन भाऊ भांडत असतील तर वडील असं म्हणत नाही की बाबा भांडत राहा, मी निघून जातो। ते असं म्हणतात किंवा तू अगदीच विकोपाला गेले असतील ते असं म्हणतील किंवा तू एका ठिकाणी तू 4 पावलं पुढे राहा, पण तुम्ही दोघे माझ्या नजरेसमोर सुख शांतीने नादा ह्याचा अर्थ असा तुम्ही उलटा घेतलं की मी सत्तेसाठी म्हणतो की त्यांना एकत्र यावं। मला एवढंच म्हणायचं आहे की आज दोघेही भाचे आहेत आणि त्यांनी झगडू नये। त्यांच्यामुळे मराठी माणसाची एक भावना आहे की त्यामुळे मराठी माणसाचं पण नुकसान होतंय। ते न होता दोघं एकत्र राहतील, भांडणार नाहीत किंवा एकमेकावर आरोप करणार नाही, ही तरी गोष्ट ह्यामुळे टळेल एवढीच माझी सदिच्छा आहे। माझी भाषा किंवा माझा हेतू किंवा माझी आकांक्षा या पलीकडे काही नाहीये असं मी रोगेंना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो। अगदी रोगे सरी, पटतंय का तुम्हाला? नाही, वडीलधारी माणसाने त्यांची मनाची तळमळ मी समजू शकतो, कळलं का नाही? या मंडळींचं म्हणणं वेगळं आहे, यांचं म्हणणं वेगळं आहे, त्यामुळे मी त्यांचा आदर करतो। त्यांची बदललेली भाषा तुम्ही समजू शकता? नाही, समजू शकतो, बिलकुल। अर्जुन डांगे सर बोला। नाही, एक तर कसं आहे की ह्या संबंध परिस्थितीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे चंदूमामांची जी भूमिका आहे ती अत्यंत तळमळीची आहे। ते हाडाचे शिवसैनिक आणि त्यांनी संबंध चळवळीचा वैभव बघितलेला आहे, त्यामुळे त्यांची साहजिक तळमळ असणं आणि त्याच्याविषयी दुमत किंवा काही शंका घेण्याचं काही कारण नाहीये। अशा माणसाविषयी शंका घेणं देखील मला वाटतं ते आपलं चुकीचं ठरेल, अयोग्य आहे। म्हणजे त्यांच्या भावनेचाच अनादर करण्यासारखं होईल। आणि असं असताना ही त्यांची जी भूमिका आहे की उद्धव आणि राज यांनी एकत्र येऊन हे करावे, याला देखील आमचा तत्वता किंवा काही असण्याचं हे नाही। परंतु आता सध्या परिस्थिती अशी आहे की काँग्रेस राष्ट्रवादीला पर्याय म्हणून महाराष्ट्रात महायुती म्हणजे भाजप, सेना आणि आरपीआय युती हे बघितलं जातं। मनसे काय हा पर्याय नाहीये, एक मिनिट। परंतु ह्या महायुतीत जर उद्धवजीने आणि संबंध यांनी भूमिका घेतली आणि कुठच्याही प्रकारे जर सामील होत असतील महायुतीमध्ये मनसे, तर मला वाटतं त्याला काही विरोध करण्याचं किंवा त्याला हरीश रोगेंचा जो मुद्दा होता की तुम्हाला सत्तेत यायचं आहे, याच्या पलीकडे कुठलंही तात्विक बैठक याला नाहीये, केवळ सत्तेसाठी तुम्ही एकत्र येत आहात। राजकारणी पक्ष हे सत्तेमध्ये एकत्र येण्यासाठीच असतात, याच्यात गैर काय आहे? हे वाटतंय काय? पण हे तुम्ही मान्य करता की एकत्र याल तर केवळ सत्तेसाठी? दुसरी कुठली वैचारिक बैठक नसणार आहे? सत्ता बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे, सत्ता ही समाज परिवर्तनासाठी राबवली जाते। आणि आम्ही जे बघतोय की भाजप आणि संबंध जे आहेत, आज उद्धवजी आणि संबंध भाजप, मग सत्ता जर हवी तर मग ती काँग्रेस राष्ट्रवादीकडे काँग्रेस आणि त्यांच्याबरोबर का नाही? काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आतापर्यंत एखादा खासदार करणं किंवा मंत्री करणं याच्या पलीकडे काही केले नाही। एकही आमदार काँग्रेसच्या आघाडीतून आतापर्यंत निवडून आलेला नाहीये। फक्त वापर करणं दलितांचा, आठवलेंचा आणि रिपब्लिकन जनतेचा वापर करणं सगळ्यांचाच अनुभव आहे। आणि त्यांना सत्तेच्या इव्हन जी आघाडी आहे, निर्णय प्रक्रिया आहे किंवा जे समन्वय समिती असते तिच्यात देखील रिपब्लिकन चळवळीला कधी निर्णय जे म्हणताय याच्यातून असा अर्थ घ्यायचा का की काँग्रेस बरोबर राहून सत्ता मिळाली नाही, त्याच्यामुळे तुम्ही महायुती केलेली आहे, शिवसेना भाजप बरोबर तुम्ही आलेला आहे आणि इथे सुद्धा मनसेला एकत्र घेण्याचे, जवळ घेण्याचे जे प्रयत्न आहेत ते सुद्धा सत्तेसाठीच आहेत? काँग्रेसला काँग्रेस आणि आघाडीला सत्तेवरून खाली खेचायचा आमचा ठाम निर्धार आहे महायुतीचा आणि त्याच्यात जर मनसे जर सामील होत त्यांचं स्वागत आहे। फक्त आता ते उद्धवजी यांनी ठरवायचंय, आम्ही ते योग्य वेळी त्याचा विचार करू, त्याचा आदरही केला जाईल कदाचित। अगदी। मधु चव्हाण, असं का झी 24 तास एक पाऊल पुढे।